मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्जुन हा लग्नाचा निर्णय ऐकून घरातील सर्वांवरच खूप भडकतो आणि म्हणतो, मला माहीत आहे की ही स्टुपिड आयडिया फक्त तन्वीच्या डोक्यातूनच आली असेल. त्यावेळी प्रिया म्हणते, नाही अर्जुन, अरे मी असं कुणाला काही सांगितलं नाही. हे उलट आपल्या वडीलधाऱ्या माणसांनी सगळं ठरवलंय, भल्यासाठी, आपल्या चांगल्यासाठी. तेव्हा अर्जुन आता खूपच जोरात ओरडत म्हणतो, चांगल्यासाठी माय फूट, असं म्हणून तो प्रियाला सर्वांसमोरच झिडकारतो. त्यामुळे घरातील सर्वजण आता खूपच त्याच्यावर चिडतात आणि रागातच त्याच्याकडे पाहतात. त्यावेळी प्रताप आता खूपच भडकतो आणि म्हणतो की अर्जुन जरा नीट बोल, अजिबात आवाज हा वाढवायचा नाही. तेव्हा अर्जुन विचारतो, काय करू मग डॅड मी? अहो, तुमच्या मुलाचं लग्न झालेलं असताना तुम्ही त्याचं दुसरं लग्न लावायला निघालात आणि मी पुन्हा गप्प बसायचं. आणि जरीही माझं लग्न झालेलं नसलं ना, तरीही मी या मुलीशी लग्न कधी केलंच नसतं, असं म्हणून अर्जुन हा प्रियाचा अगदी तिरस्कारच करू लागतो. त्याच वेळी आता तो कल्पनावर भडकतो आणि म्हणतो, मम्मा, मी तुला क्लिअरली सांगितलं होतं मला या मुलीबरोबर लग्न करायचं नाही, परंतु तुम्ही फिरून 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 तिथेच येताय पुन्हा. दिस इज अनबिलिव्हेबल, असं म्हणून तो अजूनच रागात सगळ्यांकडे पाहतो. तेव्हा चैतन्य त्याला समजावतो, अर्जुन प्लीज, अरे तू एवढा चिडू नको, शांत राहा जरा. प्रिया अर्जुनला आता समजावण्यासाठी पुढे जाते आणि म्हणते, अर्जुन ऐक ना, अरे आपल्या जरा भविष्याचा विचार कर ना तू. रागातच तो म्हणतो, शट युअर माउथ, आणि तू माझ्या अजिबात जवळसुद्धा येऊ नकोस, असं म्हणून तो पुन्हा पुन्हा तिला झिडकारत असतो. घरातील सर्वांच्या ही गोष्ट आता लक्षात आलेली असते, त्यामुळेच आता सर्वजण त्याच्याकडे पाहतच राहतात. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, काय रे अर्जुन? तेव्हा पूर्णाजी आता विचारतात, काय रे अर्जुन, तू आमच्या निर्णयाची हीच किंमत करतोस का? त्यानंतर कल्पना अजूनच रागात म्हणते, पूर्णाई याला सांगा, 2 वर्षांपूर्वी याने केलेली चूक मला सुधरवायची आहे. मला माझी सून खोटारडी आणि नाटकी तर अजिबात नको आहे. मला या घरामध्ये फक्त एक गुणी मुलगी हवी आहे. अर्जुन आता गप्प न बसता म्हणतो, मला तुझ्या या सो कॉल्ड गुणी मुलीशी लग्न करायचंच नाही. इनफॅक्ट मला कोणत्याही मुलीशीच लग्न करायचं नाही, कारण ऑलरेडी माझं लग्न झालेलं आहे. आता या घरामध्ये सायलीचं पुन्हा पुन्हा अर्जुनच्या तोंडून नाव घेतलं जाते. हे पाहून घरातील सर्वांच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते की काहीही झालं तरी अर्जुन आता ऐकतच नाहीये. सो प्लीज आय रिक्वेस्ट यू, माझ्या लाईफचे डिसिजन तुम्ही कुणीच घेऊ नका, असं म्हणून अर्जुन सर्वांवर भडकतो. माझ्या आयुष्यातील निर्णय फक्त मीच घेणार आणि हे क्लिअर आहे, असं म्हणून अर्जुन सर्वांना गप्प करतो. पण प्रताप यावेळी गप्प बसत नाही. तेव्हा तो रागातच उठतो आणि म्हणतो, काय रे अर्जुन, तू निर्णय घेणार का? अरे आजपर्यंत तुझ्या आयुष्याचे निर्णय फक्त तूच घेत आला आहेस अर्जुन, आणि त्या चुकांचे परिणाम मी आजही भोगतोय. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, मी मान्य करतो डॅड, माझ्या लग्नाची सुरुवात एक कॉन्ट्रॅक्टपासून झाली होती. हे मी तुमच्यापासून लपवून ठेवलं आणि ही फक्त एकच चूक माझ्याकडनं झाली आहे आणि तिची शिक्षा मी आजपर्यंत भोगतोय. पण यापुढे प्लीज तुम्ही माझ्यासाठी कोणीही काहीही ठरवू नका, असं रागातच जेव्हा तो आता म्हणतो ना, तेव्हा सर्वजण त्याच्याकडे पाहतच राहतात. आता अर्जुनचं हे असं अति वेडेपणाचं वागणं पाहून पूर्णाजी तर पूर्णपणे हादरून गेलेल्या असतात. त्यांच्या डोळ्यात पाणी येतं की माझा लाडका नातू असा का वागतोय. त्यावेळी त्या विचारतात, काय रे अर्जुन, आमचा तुझ्यावर काहीच अधिकार नाही आहे का रे? तेव्हा कल्पना आता म्हणते, नसेलच ना, कारण मी तर फक्त याला ना जन्मच दिलाय आणि आईला तरी कुठे हक्क असतो मुलाच्या अपरोक्ष काही ठरवण्याचा. तेव्हा अर्जुन म्हणतो, मम्मा, आजपर्यंत मी तुझं सगळं ऐकत आलोय, परंतु या बाबतीत ना, माझ्या लग्नाच्या बाबतीत मी तुझं काही ऐकू शकतच नाही. त्यानंतर आता अस्मिता म्हणते, अर्जुन हे बघ, मम्मा, डॅड आणि पूर्णाजीचा तू अजिबात विचार करत नाहीयेस. तू ना फक्त स्वतःसाठीच सगळं काही बघतोस. अरे एवढा स्वार्थी तू कधीपासून झालास रे? त्यानंतर पूर्णाजी आता अर्जुनला विचारतात, काय रे अर्जुन, मी तुला आता शेवटचं विचारतीये, तू तन्वीबरोबर लग्न करणार आहेस की नाही? तेव्हा अर्जुन त्याच रागामध्ये सांगतो की मी तुला शेवटचं सांगतोय पूर्णाजी, मी या मुलीबरोबर लग्न करणार नाही म्हणजे नाही. पुन्हा माझ्यासमोर हा अजिबात टॉपिक नको आहे, असं म्हणून अर्जुन हा तेथून जायला निघतो.
तेव्हा घरातील सर्वजण त्याला अडवण्याचा प्रयत्न करतात. अर्जुन आता खूपच चिडलेला असतो आणि तो जेव्हा जायला निघतो ना तेव्हा पूर्णाजी जोरात त्याला आवाज देतात, अर्जुन असं म्हणून. त्यांच्या छातीमध्ये खूप जोराची कळ येते. तेव्हा अर्जुन आता जोरातच ओरडतो की पूर्णाजी. सर्वजण आता पूर्णाजींकडे पाहतच राहतात. त्यानंतर सर्वजण पूर्णाजींकडे पाहतच राहतात. तेव्हा पूर्णाजी उठ असं सर्वजण म्हणत असतात, परंतु पूर्णाजी उठत नाही, कारण त्यांचा बीपी खूपच हाय झालेला असतो. अर्जुनने आता स्पष्टपणे जेव्हा तन्वीबरोबर लग्न करण्यासाठी नकार दिलेला असतो तेव्हा सगळं काही संपलं या विचाराने पूर्णाजी या खूपच हायपर झालेल्या असतात आणि त्यामुळेच आता त्या बेशुद्ध झालेल्या असतात. त्यांचा बीपी हाय झालेला असतो. काही वेळानंतर आता घरातील सर्वजण पूर्णाजी उठत नाही हे पाहून हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. तेथे गेल्यानंतर सर्वजण आता खूपच टेन्शनमध्ये असतात. पूर्णाजींवर लगेच उपचार देखील आता सुरू होतात. अर्जुन, चैतन्य आणि घरातील इतर सर्वजण खूप टेन्शनमध्ये असतात, कारण आता पूर्णाजीला नक्की काय झालं हे कुणाला काही कळत नसतं. मग काही वेळानंतर आता सर्वांना तेथून त्या ऑपरेशन थिएटरमधून बाहेर काढतात आणि मग नंतर प्रताप हा अश्विनला विचारतो, काय रे अश्विन, काय झालं माझ्या पूर्ण आईला? मग आता अश्विन म्हणतो की पूर्ण आजीला धक्का सहन झाला नाही, तिचा बीपी खूप हाय झाला आणि त्यामुळे हे सगळं काही घडलंय. पण तुम्ही काळजी करू नका डॅडा, कारण पूर्ण आजीला इथे बेस्ट ट्रीटमेंट मिळतीये. तेव्हा अर्जुन आता स्वतःवरच खूप चिडलेला असतो की माझ्यामुळे माझ्या पूर्ण आजीवर ही परिस्थिती ओढवली. मग आता तो स्वतःला माफसुद्धा करू शकत नसतो. काही वेळानंतर आता डॉक्टर हे बाहेर येतात. डॉक्टर बाहेर आल्यानंतर लगेच अर्जुन त्यांच्याजवळ जातो. मग अश्विन विचारतो, काय अपडेट? त्यावेळी डॉक्टर म्हणतात, आत्ता आम्ही सध्या काही सांगू शकत नाही, पण डॉक्टर अश्विन तुम्ही काळजी करू नका असं म्हणून ते आता तेथून जातात. तेव्हा सर्वजण फक्त एकमेकांकडे आता पाहत राहतात. त्यानंतर अर्जुन आता पूर्णाजीकडे जायला निघतो. तेव्हा आता प्रताप त्याला अडवत म्हणतो की अजिबात नाही हा अर्जुन, आतमध्ये तू जायचं, तुझं तोंडसुद्धा दाखवू नको माझ्या आईला. मग आता अर्जुन म्हणतो, प्लीज डॅड, मला एकदा तरी माझ्या पूर्णाजीला बघू देत ना. मग आता काळजी दाखवायची काही गरजच नाही, तू आता अजिबात तिथे जाऊ नकोस असं रागातच प्रताप म्हणतो. अरे तू आतमध्ये जाऊन तिची तब्येत सुधारणार नाही, अजूनच बिघडेन. तेव्हा अश्विन देखील म्हणतो, हो दादा प्लीज तू बाहेरच थांब आता. तेव्हा अर्जुनला खूप वाईट वाटतं आणि तो आता त्याच्या डॅडाकडे अश्विनकडे पाहतच राहतो. तेव्हा अर्जुन बिचारा आता तिथे आपला गुपचूप शांतपणे बसतो, पण त्याला मनातून पूर्णाजींची खरंच खूप काळजी लागलेली असते. चैतन्य अर्जुनला समजावत असतो, अर्जुन तू काळजी करू नको, आपली पूर्णाजी लवकरात लवकर होईल बरी. काही वेळानंतर आता आतमध्ये कल्पना, प्रिया, त्याचबरोबर अस्मिता या तिघीही असतात आणि त्या तिघीही आता एकदमच पूर्णाजींच्या काळजीत असतात. तेव्हा आता कल्पना विचारते, काय ओ सिस्टर, माझ्या पूर्णाईंना बरं वाटेल ना? तेव्हा ते तुम्ही डॉक्टरांनाच विचारा असं त्या सिस्टर सांगतात. त्यानंतर कल्पना आता लगेच पूर्णाजींजवळ जाते, त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते, उठा की प्लीज असं म्हणून आता ती रडत असते, कारण तिला पण पूर्णाजींची खूप काळजी असते. अर्जुनमुळे हे सगळं घडलं हे कल्पनाच्या मनात असतंच. आता घरातील सर्वांसमोर मी पूर्णाजीची खूप काळजी करते असं नाटक करत आता प्रिया म्हणते, देवा माझ्या पूर्णाजीला लवकरात लवकर बरं कर, हवं तर माझा जीव घे, पण माझ्या पूर्णाजीला कर लवकरात लवकर बरं, असं म्हणून ती देवाकडे खोटी खोटीच प्रार्थना करू लागते. तेव्हा तन्वी तू स्वतःला असं त्रास करून नको ना ग घेऊ असं अस्मिता म्हणते. तेव्हा डॉक्टर आता तेथे आलेले असतात. मग आता प्रिया उगीच अजून नाटकं करू लागते. मग आता अश्विन म्हणतो, जरा शांत राहा आता तन्वी. मग त्यानंतर तुम्ही इथे काय करताय तिघीजणी आतमध्ये, तुम्ही बाहेर जा बरं असं आता अश्विन म्हणतो. चल मम्मा तू बाहेर चल असं अश्विन जेव्हा म्हणतो ना तेव्हा कल्पना विचारते, बाळा अरे अश्विन आपल्या पूर्णाईंना काही होणार तर नाही ना? तेव्हा डॉक्टर त्यांचे प्रयत्न करतायत, आपण बाहेर थांबूयात प्लीज असं अश्विन म्हणतो. तेव्हा प्रिया म्हणते की मला थांबू देत ना प्लीज अश्विन इथे. अरे ती जर नजरेआड असेल ना तर मला खूप भीती वाटते रे अश्विन, प्लीज थांबू देत ना इथे.
मग आता अस्मिता म्हणते आपल्याला इथे थांबणं अलाउड नाही. अश्विनमुळे निदान आपण आत्ता तरी आतमध्ये येऊ शकलो. त्यानंतर अश्विन म्हणतो आता मीच इथे थांबत नाही, तुम्ही सर्वजण बाहेर चला. असं म्हणून तो सुद्धा आता बाहेर जायला निघतो आणि घरातील सर्वांना त्याच्यासोबत बाहेरच घेऊन जातो. दुसरीकडे आता सायली स्वतःला आरशात पाहत असते आणि तिला आता सर्व प्रसंग अर्जुन बरोबर घालवलेले प्रेमाचे क्षण आठवत असतात आणि ती आता गालातच हसत असते त्या आठवणी आठवून. मग आता कुसुम तिच्याकडे पाहतच राहते. त्यानंतर सायलीला आता आठवतं की जेव्हा आम्ही हनीमूनला गेलो होतो तेव्हा किती छान रोमॅन्टिक डान्स केला. त्याचबरोबर अजून घरात एकत्र घालवलेले क्षण देखील तिला आठवतात आणि ती अगदी त्या स्वप्नांमध्येच रमून जाते. ती आता एकदम खुलूनच गेलेली असते. अर्जुनच्या प्रेमाचा रंग तिच्या चेहऱ्यावर चढलेला असतो. वेळी आता तिला आठवतं की कशाप्रकारे अर्जुनने मला तिथे बस स्टँडवर अगदी सर्वांसमोर प्रपोज केलं होतं. आय लव्ह यू मिसेस सायली, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, असं जेव्हा त्याने प्रेमाची कबुली दिलेली असते ना, तो क्षण सायलीच्या आता नजरेसमोरूनच जात नाही. तो आता सततच तिला आठवू लागतो. त्यानंतर ती आता मेकअप करत असते आणि काही वेळानंतर ती आता कानातले घालायला घेते. तेव्हा ती आता दुसरेच कानातले घालणार असते. तेव्हा अर्जुन आता तेथे येतो आणि तिचा हातच पकडतो. अर्जुन आलेला पाहून तिला आता खूपच आनंद होतो आणि ती त्याच्याकडे खूप वेळ पाहतच राहते. तिला असा भास होत असतो की अर्जुन माझ्याजवळ आहे आणि त्याने सिलेक्ट केलेलेच कानातले मी घालायचे आहेत. आता ती त्याला इशारा करून विचारते कोणते कानातले घालू. तर अर्जुन एक आता कानातले तिच्याकडे देतो आणि मग ती आता स्वतःला आरशात पाहते आणि ते कानातले घालते आणि पुन्हा अर्जुनकडे पाहते. तेव्हा अर्जुन तिला इशारा करून खूप सुंदर दिसताय, माझ्या अगदी स्वप्नातली परी, तो आता तिला सांगतो. तेव्हा ते ऐकून आता सायली खूपच गोड लाजते आणि त्याच्या स्वप्नांमध्ये अगदी हरवूनच जाते. तिला आता अर्जुनशिवाय दुसरं काहीही दिसत नसतं. जागोजागी तिला फक्त आणि फक्त अर्जुनचाच भास होत असतो. अर्जुन माझ्याजवळच आहे आणि तोच मला सगळं सांगतोय आणि त्याप्रमाणे मी वागतीये असं सायलीला आता वाटत असतं. त्यामुळे अर्जुनने सिलेक्ट केलेलेच कानातले तिने घातलेले असतात. त्यानंतर सायली पुन्हा एकदा आरशामध्ये पाहते तर अर्जुन अजूनही तिच्याकडेच पाहत असतो. काही वेळानंतर ती आता आपल्या केसांची छान अशी वेणी घालते. तेव्हा आता त्या ज्या बटापुढे आलेल्या असतात त्या बटा ती पुन्हा मागे केसांमध्ये सावरत असते. त्याचवेळी अर्जुन पुन्हा एकदा तिचा हात पकडतो, अगदी तिच्या जवळ येतो आणि तिला म्हणतो नाही. मग आता सायली इशारा करून पुन्हा काय असं विचारते. तेव्हा अर्जुन ती केसांची बट पुन्हा एकदा पुढे करतो. त्यामुळे आता सायलीचं सौंदर्य अजूनच खुलतं. मग सायली आता आरशात स्वतःला पाहते. ती खूप सुंदर दिसत असते. तिच्या चेहऱ्यावरचं तेज वेगळंच काहीतरी सांगून जात असतं. कारण आता अर्जुनने सुद्धा प्रेमाची कबुली दिलेली असते आणि तिनेही अर्जुनला प्रेमाची कबुली दिलेली असल्यामुळे पूर्णपणे प्रेमाच्याच विश्वात असते. त्यामुळे समोर अर्जुनच आहे असं तिला वेळोवेळी वाटत असतं आणि ती त्याचप्रमाणे वागत असते. त्यानंतर ती खूप लाजत असते आणि अर्जुनकडे पाहतच राहते. तर अर्जुन देखील आता तितक्याच प्रेमाने सायलीकडे पाहत असतो. मग आता सायली काही वेळानंतर भानावर येते आणि तेथून चाललेली असते. तर आता ती खूपच लाजत असते कारण अर्जुन सारखाच एकटक तिच्याकडे पाहत असतो. आता तेथून जाणाऱ्या सायलीचा हात पुन्हा एकदा अर्जुन पकडतो आणि तिला अडवतो. तेव्हा सायली आता डोळे बंद करते आणि गालातच हसत म्हणते अहो सोडा ना. मग अर्जुन तिचा हातच सोडत नाही. ती म्हणते अहो सोडा की हात प्लीज. तेव्हा ती पुन्हा लाजत मुरडत अगदी प्रेमानेच म्हणत असते की अहो प्लीज सोडा की हात, सोडा ना. पण तो हात नेमका आता कुसुमने पकडलेला असतो. तर कुसुम आता आश्चर्यानेच तिच्याकडे पाहत असते की सायली असं काय म्हणतीये, अहो सोडा ना हात, सोडा ना हात. आता सायलीला माहीतच नसतं की तिचा हात हा कुसुमने पकडला आहे. मग त्यानंतर आता कुसुम विचारते काय ग सायली, हे काय चाललंय काय तुझं. मग आता खुळकन सायली आता हसते आणि स्वतःचा चेहरा लपवते. त्यावेळी कुसुम विचारते अगं काय चाललंय काय, स्वतःशी हसतीये काय, लाजतीये काय, मुरडतीये काय,
काय चाललंय काय तुझं? मग सायली आता गालात हसतच म्हणते, कुसुमताई अगं मला ना सतत यांचाच भास होतोय. असं वाटतंय की सतत हे माझ्या जवळच आहेत. मग आता कुसुम हसते आणि म्हणते, अगं बाई कुणीतरी पार प्रेमात वेडच झालंय अक्षरशः. तेव्हा सायली आता आरशात पाहते आणि म्हणते, खरंच मला वेड लागले यांचं वेड. असं म्हणून ती पुन्हा एकदा आरशात स्वतःला निहाळते. अर्जुनच्या प्रेमात वेड्यापिशा झालेल्या सायलीला काहीही कळत नसतं. ती कुसुमला तसंही सांगते की मला खरंच यांच्या प्रेमाचं वेड लागले. त्यानंतर ती आता आपल्या मंगळसूत्राकडे पाहतच राहते. तेव्हा मंगळसूत्र हातात घेऊन ती आता आठवत असते की मला अगोदरच फकीर बाबांनी सांगितलं होतं, हे फक्त तुझ्या गळ्यात असणारं मंगळसूत्र नाहीये, जन्मोजन्मीचं तुझं आणि तुझ्या नवऱ्याचं हे पवित्र नातं आहे. आणि हे जन्मोजन्मीचं तुमच्या दोघांचं नातं आहे. हे जर तोडायचं असतं तर देवाने वर ते नातं बांधलंच नसतं. असं म्हणून आता त्या फकीर बाबांचं बोलणं सगळं तिला आठवतं आणि ती आता पुन्हा एकदा आपल्या मंगळसूत्राकडे पाहतच राहते. कारण मंगळसूत्र म्हणजे आमच्या दोघांच्या नात्यामधील एक पवित्र बंधन हे सायलीला आठवतं. मग त्यानंतर ती आता कुसुमला म्हणते, अगं कुसुमताई तुला सांगू का, काल परवापर्यंत तर ना मला खचून गेल्यासारखं वाटत होतं. अगं मला असं वाटत होतं की हा दागिना मला पुन्हा घालता येईल की नाही, अशी भीती मला सतत वाटायची. परंतु आता मला विश्वास आहे आमच्या दोघांचं एकमेकांवर एवढं प्रेम आहे ना कुसुमताई, की आम्हा दोघांना कधीही आणि कुणीही वेगळं करू शकतच नाही. कारण ही गाठ आता 7 जन्मासाठी बांधली गेलेली आहे. तेव्हा मंगळसूत्र आता हातात घट्ट पकडत सायली पुन्हा एकदा अर्जुनच्या विश्वात रमते आणि पुन्हा एकदा आरशात स्वतःला पाहते आणि अर्जुनचाच फक्त विचार करते. तेव्हा कुसुम मात्र आता अर्जुनच्या प्रेमात वेड्या झालेल्या सायलीकडे पाहतच राहते आणि तिलाही जरा हसू येतं. कारण आता सायलीच्या चेहऱ्यावरील ते हसू पाहून तीही खुशच असते. दुसरीकडे अर्जुन आता खूपच टेन्शनमध्ये असतो. पूर्णाजी नक्की बरी होईल की नाही, त्याचा जीव अक्षरशः टांगणीला लागलेला असतो आणि त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत असतात. कारण आपल्यामुळे पूर्णाजींना हे असं भोगावं लागतंय हे अर्जुनला सहनच होत नाही. खरं तर त्याला कुणाला दुखवायचं नसतं, परंतु प्रियाबरोबर त्याला लग्नसुद्धा करायचं नसतं. कारण प्रिया खूप भामटी आहे, खोटारडी आहे हे त्याला माहीत असतं. काही वेळानंतर आता अश्विन, त्याचबरोबर प्रिया आणि मग त्याचबरोबर कल्पना, अस्मिता हे सर्वजण पूर्णाजींच्या तिथे रूममधून बाहेर येतात. तेथून बाहेर आल्यानंतर आता अर्जुन धावतच अश्विनकडे जातो आणि त्याला विचारतो, काय रे अश्विन, तब्येत कशी आहे आता पूर्णाजीची? तेव्हा आता अस्मिता लगेच रागात म्हणते, अर्जुन तू ही नाटकं करूच नको. अरे आता काळजी दाखवण्याची ही जी अवस्था झाली आहे ना माझ्या पूर्णाजींची, ही फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झाली आहे. आता अस्मिता सरळ सरळ असा आरोप करत असते. त्यामुळे अर्जुन बिचाऱ्याला खूप वाईट वाटत असतं. त्यानंतर कल्पनासुद्धा बोलायची संधी सोडत नाही. ती म्हणते, तुझ्या हट्टाची शिक्षा आहे ना माझ्या पूर्णाईंना भोगावी लागतीये. अरे त्या तर नेहमी तुझ्या भल्याचा विचार करतात, तू मात्र तसा विचार करत नाही. अरे तू तर तुझ्याच हट्टाला पेटून आहे. अरे तू ना स्वार्थापायी आंधळा झाला आहेस, आंधळा. अरे अर्जुन तू त्यांची अशी अवस्था का केलीये? त्यांना तुझं भविष्य असं चांगलं व्हावं वाटत नाही म्हणून का? त्यावेळी आता अर्जुन काहीही न बोलता गप्प कल्पनाचं बोलणं ऐकू लागतो. अरे त्यांनी प्रतिमाला जे वचन दिलं होतं ते त्यांना पाळावंसं वाटतंय म्हणून त्यांनी हा जीवाचा आटापिटा केलाय आणि तू काय करतो तर कुणाचं ऐकून घ्यायलाच तयार नाही. असं म्हणून सर्वजण आता अर्जुनलाच दोष देत असतात. घरातील सर्वजण जेव्हा अर्जुनवर बोलत असतात ना ते पाहून प्रिया मात्र खूपच खुश होत असते. कारण आता सर्वांच्या प्रेशर खाली का येऊन अर्जुन माझ्याबरोबर लग्न करणार हा सतत विचार तिच्या मनात येत असतो. त्यानंतर आता प्रताप म्हणतो, अगं कल्पना जरा शांत हो. कारण कल्पना आता खूपच चिडलेली असते. तेव्हा तिला गप्प करत पुढे प्रताप म्हणतो, अगं आपण हॉस्पिटलमध्ये आहोत याचं तरी भान ठेव ना आता तू. तेव्हा कल्पना अजूनच चिडते आणि म्हणते, मग सांगा तुमच्या मुलाला आज त्याची आजी आहे ना फक्त त्याच्यामुळे हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून.
पण त्याला त्याचा फरकच पडत नाही ना, तो त्याचा हेका सोडतच नाही, असं कल्पना आता रागातच म्हणते. तेव्हा प्रताप डोक्यालाच हात लावतो. आता काय करावं, कारण कल्पना आता काही ऐकणाऱ्यातली नाही हे त्याला कळून चुकलेलं असतं. कारण पूर्ण आजींची अवस्था खरंच अर्जुनमुळे अशी झालेली असते. त्यानंतर कल्पना म्हणते, आजी, आई, बाबा हे कोण आहेत रे? अरे त्यांना कुठे हक्क आहे तुझ्या आयुष्यातील निर्णय घेण्याचा? अरे तुझ्या भल्याचा विचार कुणी काही करत नाही का? मग आता कल्पनाचा हा वाढलेला आवाज ऐकून अश्विन तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. मम्मा प्लीज, एवढे आडेवेडे घेऊ नकोस तू, शांत बस ग जरा. मग कल्पना म्हणते, अरे अश्विन, अरे याला कळतं की नाही? याला कुणी कुणाचा खून करायला सांगते का, की दरोडा घालायला सांगितलाच नव्हता? अरे याला आपण सर्वांनी फक्त लग्नच करायला सांगितलंय ना. पण याने तसं केलं नाही. हा तर माझ्या पूर्णाईंच्या जीवावरच उठला. आता अर्जुनवर केलेला हा आरोप त्या बिचाऱ्याला सहन होत नाही. मग सर्वजण अर्जुनकडे पाहतच राहतात, कारण अर्जुन आता अशा आरोपांमुळे पूर्णपणे खचून गेलेला असतो. कारण त्याचं इंटेन्शन असं नसतंच की पूर्ण आजीला काहीतरी व्हावं, परंतु आता या भामट्या प्रियाने सगळ्यांना असं भरवून दिलेलं असतं ना, की तिच्या पुढे आता कोणाचं काहीच चालत नसतं आणि सर्वजण अर्जुनलाच मग बोलू लागतात. पुढे आता अर्जुन म्हणतो, मम्मा प्लीज असं बोलू नकोस ग. तेव्हा प्रिया आता गालातच हसते आणि मनातच विचार करू लागते की अर्जुन बरोबर माझं लग्न लावून देण्यासाठी माझी टीम पूर्णपणे काम करते. पण हे ना सगळे बिंडोक आहे, कारण या सगळ्यामध्ये मीच मध्ये आहे. त्यानंतर चैतन्य आता सर्व परिस्थिती व्यवस्थित हँडल करत असतो आणि मग नंतर तो आता म्हणतो की मावशी, तू जरा इथे शांत बस बरं. त्यानंतर आता कल्पना तिथे एका जागेवर शांतपणे बसते. तेव्हा प्रिया आता पुन्हा एकदा तिची सिंपती मिळवण्याचं नाटक करत, मामी तुला मी पाणी देऊ का ग, असं विचारते. तेव्हा कल्पना म्हणते, मला आत्ता या क्षणी काहीच नको आहे. मला फक्त माझ्या पूर्णाईंची तब्येत बरी व्हायला हवी आहे. त्यानंतर आता प्रिया ही अर्जुनकडे पाहते आणि लगेच त्याच्याजवळ जाते. ती अर्जुनला अगदी शांतपणे म्हणते, अर्जुन, अरे मला माहीत आहे तुला या सगळ्या गोष्टीचा त्रास होत असेल, परंतु तितकाच त्रास घरच्यांनाही होतोय. त्यामुळे तू इथे अजिबात वाद घालत बसू नकोस, कारण पूर्ण आजी लवकरात लवकर बऱ्या होणं खूप महत्त्वाचं आहे, असं प्रियाने आता त्याला समजवल्यानंतर अर्जुन रागातच तिच्याकडे पाहत असतो, कारण हिने मला सांगायची गरज नाही असं त्याचं म्हणणं असतं. त्यानंतर आता ती म्हणते की जरा बाजूला जाऊन बसतोस का रे तू, कारण तुझ्या जखमा सुद्धा अजून नीट भरलेल्या नाहीयेत, चल ए प्लीज, असं म्हणून ती पुन्हा एकदा त्याला चिकटायला जाते आणि त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत त्याला म्हणते, चल ये चल, असं लहान बाळासारखं त्याला समजावते. पण तो तेवढ्याच रागामध्ये तिला पुन्हा झिडकारतो. तेव्हा तो रागातच इशारा करून नाही असं म्हणतो आणि जवळ येण्याचा प्रयत्नही करायचा नाही असं अगदी तो रागातच म्हणतो. हा प्रियाचा पुन्हा एकदा अपमान होतो. घरातील सगळेजण त्याच्याकडे पाहतच राहतात, कारण इथेही अर्जुन हा प्रियाला झिडकारतोच आहे हे आता सर्वांना समजलेलं असतं. त्यावेळी प्रियाचा आता चांगलाच घोर अपमान अर्जुन करतो, कारण ही भामटी प्रिया कशी आहे हे त्याला चांगल्या प्रकारे माहीत असतं. इकडे कल्पना आता अर्जुनला पुन्हा सुनवायला उठणार असते, पण प्रताप आणि अस्मिता हे दोघेही तिला अडवतात. मग इकडे अर्जुन अजूनच रागात तिच्याकडे पाहतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये पूर्णाजी या शुद्धीवर येतात खरं. त्यानंतर आता पूर्णाजी या म्हणतात, अर्जुन तुला ती मुलगी महत्त्वाची आहे की तुझी पूर्ण आजी? अर्जुनसाठी हा निर्णय खूपच कठीण असतो आणि तो खूप रडत असतो. इकडे सायलीला समजतं की पूर्ण आजींना अटॅक आलाय, त्यामुळे ती धावतच हॉस्पिटलमध्ये यायला निघते. तर दुसरीकडे कल्पना म्हणते, अहो तुमचा आवाज अजूनही त्याच्यापर्यंत पोहोचत नाहीये पूर्णाई. तरी प्रताप विचारतो, अरे अशा वेळी अजून तू कोणता विचार करतोस? तुला पूर्णाईंची तब्येत अजून बिघडवायची आहे का? तोपर्यंत सायली हॉस्पिटलमध्ये पोहोचलेली असते आणि दरवाजातूनच पूर्ण आजींना पाहत असते आणि सर्वांचं बोलणं देखील ऐकते. त्यावेळी आता पूर्ण आजी अर्जुनकडून वचन मागत असतात की तू तन्वीशीच लग्न करशील. तेव्हा हे ऐकताना सायलीला मोठा धक्का बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.